डॅडी, हा बोल की. आज तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुला कंटाळा आलाय. नाही हो, सांगा मग. तुम्हाला म्हणजे एक बक्षीस मिळणार, ते मी शेवटीला सांगणार. कसला प्रश्न आहे असा? असा बरं, प्रश्न. प्रश्न कोणाच्या बाबतीत आहे? गुगल. बापरे, मग गुगलच्या बाबतीत काय प्रश्न आहे? गुगलचा प्रश्न देऊ शकत नाही असं हे असं नाही होऊ शकत, असं नाही कधी होणार. आणि जर झालं तर गुगल अख्ख्या जगाची माहिती सांगतंय. जगाची माहिती सांगतो, मग पण स्वतःची माहिती कसं सांगेल? खरंच केला का? बरं, काय प्रश्न आहे? विचार बरं. बरं थांब, मी तर उत्तर देईल तर मला काय मिळणार? तुम्हाला मिळेल फुल माझा गल्ला. बघा, पक्का. खोटं बोलायचं नाही. फिल विथ नोट. बर, ठीक आहे. बरं, विचार मग. तर प्रश्न असा आहे की गुगलचं ठरवलेलं नाव काय होतं? म्हणजे कसं झालं गोष्ट, ओनरनी नाव ते ठरवलेलं आणि टायपरनी चुकून गुगल टाकलं. मग ह्याच्या आधीचं ठरवलेलं नाव काय होतं? प्रश्न तर लय अवघड विचारला. आणि गुगलच सांगणार नाही. गुगल कसा सांगेल? कारण गुगललाच माहित नाही तो कसा फॉर्म झाला. सांगा सांगा. मग तो गल्ला तर मिळणार आहे आणि प्रश्न पण लय अवघड आहे. आता जरा थोडस वाड्यातच पडलंय, काय करावं ते कुणालाच कळलं नाही. आणि गाईज, नो चिटिंग. कुठूनच चिटिंग करायची नाही, पण कोणी सांगणारच नाही कारण गुगलला येत नाही. ChatGPT काय माहिती? ChatGPTचा ते नंतर आहे, कारण कुणाला येणारच नाही. आणि सिरीला तर काय स्वतःच येत नाही त्यामुळं. तर मित्रांनो, प्रश्न तर लय अवघड आहे, मला तर काही कळा नाही. पण वेदनी प्रश्न पण विचारलाय, चांगला विचारलाय, कारण ती गल्ल्यातला आपल्याला सगळे पैसे देणार आहे. मग आता जेवढा टफ आहे तेवढंच प्राइस पण इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे. बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला येत असलं तर सांगा, लवकर कमेंट करा. आणि 100 कमेंट झाल्यावर आम्ही याचा आन्सर सांगणार. जर एकाच पण बरोबर नसलं तर, बरोबर असलं तर त्यांना काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. बर, तो पण सरप्राईज आहे, बघूया. पहिलं तुम्ही कमेंट करा की गुगलला पहिलं काय म्हणायचे, ठरवलेलं नाव काय होतं. नाही म्हणायचे नाही, काय ठरवलेलं काय होतं ओनरचं नाव. चला, प्रश्न अवघड विचारायला आहे आणि स्त्रीची बघायची लोटबोट चालली मध्ये. काय रे, तुला येते का आन्सर? हा, सांग, काय म्हणतात? काय म्हणतात? जाऊ दे, तुम्ही बाद आहे.